गाडी लोक आतमध्ये मार आतमध्ये जे गाडी मॅडम गाडी घ्या आतमध्ये आज घे तू आज घे मारून घे आज घे अरे काय हात घे अरे भुतरा ना तुम्ही यार काय अरे नको उतरू काय नाही ट्रॅप बदल काय काय बसेल ट्रॅप काय अरे नको ते बोलतो ट्रॅप काय अरे तुला काय काय ट्रॅप उतरून देता भात करता मुंबई गोवा हायवेवरील हा व्हिडिओ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचा तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. तो एक व्यक्ती होता, त्याची बाईक जी आहे ती पेट्रोल पंपवरतीच लावलेली होती, कोणती टोळी वगैरे तिकडे नव्हती म्हणून सुदैवाने ते वाचले. ह्याच्यात सगळ्यात मोठी चूक मला जी वाटते ती ड्रायव्हरची. की ड्रायव्हरला गाडीतले सगळेजण बोलतात की बाबा तू घे बाजूनी गाडी, तरी देखील त्यांनी बाजूनी गाडी काही घेतली नाही. तो विचार करत राहिला की बाबा त्याला जर लागलं तर मला काहीतरी माझ्यावरती केस होईल, माझ्यावरती गुन्हा दाखल होईल. आता त्यांच्या त्या केसमध्ये तो त्या बाहेरच्या राज्यातील व्यक्ती होता, बाईकवरती तो तिकडे काय आलेला आणि ह्या लोकांना लुटण्याचा प्रयत्न करत होता, तो एकटाच होता. परंतु मोस्टली रात्रीच्या वेळेला कोणी जास्त एकटं नसतं. त्या वेळेला तुम्हाला अजिबात विचार करण्याची गरज नाही आहे की मी जर ह्याला उडवलं तर माझ्यावरती हे होईल ते होईल किंवा माझी गाडी डॅमेज होईल, असं अजिबात विचार करत बसूच नका. कारण की किती काय काय होतं ना, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी की बाबा काचा फोडतात गाड्यांचे काचा फोडून गाडीतल्या लहान पोरांना मारतात, बायकांना मारतात, म्हणजे जीवे ठार मारतात. असं साधं सुद्धा नाही. तुम्ही विचार करत बसाल तुमच्या गाडीचं की माझी गाडी डॅमेज होईल किंवा मला जे आहे ते हे होईल, माझ्यावरती केस होईल. कोणी केस करणार नाही. चोरी करायला आलेली व्यक्ती कधी जाऊन कोणावरती केस करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करत तुम्ही बसूच नका. जर तुम्हाला सुनसान जागेवरती कोणी असं अडवतोय, मध्ये येतोय आडवं, सरळ गाडी जी आहे ती सरळ चढवा गाडी. कारण की हे केस जे आहेत ते हायवेजवरती रात्रीच्या वेळेला खूप जास्त होत असतात. काय करतात ते, एखाद्या व्यक्तीला पाठवतात किंवा एखाद्या व्यक्तीला आडवं झोपवतात. नंतर आपण बघायला काय खाली उतरलो का सगळे मग धावत येतात, लुटतात, सगळं लुटून घेऊन जातात. तुम्ही फक्त विचार करत बसाल माझ्यावरती हे होईल ते होईल आणि मग सगळं गमावून बसाल. महत्वाची गोष्ट, गाडीतून खाली उतरूच नका आणि गाडीत जर लेडीज असेल तर गाडी खाली थांबूच नका. सुदैवाने त्यांच्या इथे पेट्रोल पंप वगैरे होतं, त्यावेळेला ते अशी काही गोष्ट नव्हती. परंतु असं खाली उतरणं खूप जास्त रिस्की आहे तुमच्या जीवासाठी देखील आणि गाडीतील लोकांच्या जीवासाठी देखील. एवढा विचार करत बसू नका ड्रायव्हर लोकांनी, अजिबात नाही. सुनसान जागेवरती असं कोणी दिसलं सरळ उडवत सुटतात. तुमच्या गाडीला काय डॅमेज झालं, 5-10 हजारामध्ये गोष्टी ज्या आहेत ते रिपेअर होतात. परंतु गाडीतल्या माणसांना काय झालं, त्यांच्या गळ्यातलं एखादी जरी चैन जरी नेली ना तरी 1.5 लाखाच्या जागेवरती नुकसान झालं. त्यामुळे हे गाडीबद्दल विचार करत बसू नका. किंवा एखाद्याला मारलं, डोक्याला लागलं तर ते कितपर्यंत जातं. त्यामुळे अशा वेळेला सावध राहा. गाडी मुळात म्हणजे थांबवूच नका. जर थांबवली, तुम्हाला शक आलं, पटकन सुटा. त्याचा पायावर न जाऊ दे, अंगावर न जाऊ दे, कुठून जाऊ दे, तुम्हाला घेणं देणं अजिबात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गाडीतील जे बाकीचे लोक आहेत त्यांनी लगेच व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करायची आपल्या सेफ्टीसाठी की बाबा आम्ही असं हे घडलं म्हणून आम्ही जी आहे ती गाडी जी आहे ती पळवली आणि त्यांच्या अंगावरनं टाकली. म्हणजे तुमच्याजवळ प्रूफ देखील राहतं. त्यामुळे तुमच्यासोबत जे प्रवास करतात त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा की बाबा हे तुम्हाला करायचं आहे. कोण असं दिसलं की लगेच व्हिडिओ रेकॉर्डिंग